कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतम सर, अहो कुठे चाललोय आपण? प्रीतम सर, ऐका तरी माझं। चला, प्रियाची बाजू घेत होतीस ना, मग तिच्या आयुष्यात आली आणि आमचं घरच तुटलं। प्रीतम माझ्याशिवाय आणि आईशिवाय नाही राहू शकत। काल परवा आलेले मुलीसाठी तो आम्हाला सोडून चालला। थांबा प्रीतम सर, आपला प्रवास एवढाच होता। इथून पुढचा प्रवास आपण आपापल्या वाटेवरून करूया। प्रिया मॅडम, माझं प्रेम आहे तुमच्या। मला माहिती आहे, खरं तर प्रीतम सर, माझंही खूप प्रेम आहे तुमच्यावर। पण खरं प्रेम नात्यात कधीच दुरावा आणत नाही। माझ्या प्रेमासाठी तुम्ही तुमची रक्ताची नाती सोडावी असं नाही वाटत मला। तुमच्यावर खूप जीव लावणारे लोक आहेत तिथे। आदित्य सरांसारखा जीवाला जीव लावणारा भाऊ आहे, अहिल्या मॅडम सारखी खंबीर पण तितकंच प्रेम करणारी आई आहे, श्रीकांत सर आहेत, खूप चांगले लोक आहेत ही। माझ्यासारख्या परक्या मुलीला सुद्धा घरच्या मुलीसारखी वागणूक दिली त्यांनी। म्हणून म्हणते, तुम्ही त्यांचं ऐका। अहिल्या मॅडमला आणि आदित्य सरांना जर असं वाटत असेल ना की दिशा तुमच्यासाठी योग्य आहे, तर तुम्ही दिशाशी लग्न करा। आई प्रिया मॅडम, खरं तर आज मी इथे यायलाच नको होत, पण तुम्हाला भेटल्याशिवाय जाणं शक्य नव्हतं माझ्यासाठी। पण प्रीतम सर, आता मी इथून जाते। मला प्रॉमिस करा प्रीतम सर, तुम्ही असं रडत नाही बसणार। तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवा। तुमच्यातला कॉन्फिडन्स, तुमच्यातला खरेपणा टिकवून ठेवा। असं वेगवेगळ्या बिझनेस मॅगझिनच्या कव्हर पेजवर मला तुमचा फोटो बघायचा, आणि आय एम शुअर तुम्ही हे सगळं करून दाखवा। मला माहितीये की आज नंतर तुम्ही दारू आणि सिगरेटला हातही नाही लावणार। तुम्ही मला दिलेलं प्रॉमिस कधीच नाही मोडणार, हो ना? प्रीतम सर, मला ना तुम्हाला मिठी मारायची, पण तुमचं नाक गळत नाहीये ना? काय की माझे कपडे खराब होतील ना। बघितलं आदित्य सर, मी म्हणलं होतं तुम्हाला की प्रिया मॅडम लई चांगल्या आहेत। त्यांनी तुम्हाला तुमच्या भावापासून दूर नाही केलं, उलट त्यांचं प्रेम अर्धवट सोडून त्याच निघून गेल्या। कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रो, जिंकलास फायनली। गेली ती मला सोडून। आता ना तू म्हणशील त्या मुलीशी लग्न करायला तयार आहे मी। तुला दिशा योग्य मुलगी वाटते ना,
चल मी तयार आहे. तू लाग माझ्या लग्नाच्या तयारीला. सिरियसली तुला ती वाईट मुलगी वाटली? अरे माझ्यापेक्षा जास्त तुमचा विचार केलाय तिने. जाताना काय बोलली माहितीये का? म्हणाली तू लकी आहेस, तुझ्याकडे आदित्य सरांसारखा चांगला भाऊ आहे. बघ ना किती चांगला आहेस तू. तुला माझ्यावर नाही त्या दिशावर विश्वास आहे. अरे एका लहानच्या एगोसाठी तू मला जाऊ द्यायला तयार झाला होतास. ती मला काय म्हणाली माहितीये का? जा तुझ्या माणसांमध्ये जा. माझी माणसं शिजांना माझ्या डोळ्यातलं प्रेम दिसत नाही. हा ही माझी माणसं. ग्रेट. माझी माणसं. येते मी. दिशा मॅडमना ना अजिबात अक्कल नाहीये. बरं झालं त्या दिवशी तू त्यांची चांगली जिरवलीस. निघाल्या होत्या ना ब्रँड अँबॅसिडर बनायला तुझी जागा घ्यायला. अहिल्या मॅडमनी ना त्यांना हाताने धरून घराबाहेर काढून टाकायला हवं. सावित्री काय गये समजतेस काय तू स्वतःला? कोण आहेस तू? या घरातली एक फालतू मेड आहेस आणि माझ्याबद्दल बोलतेस तू इथे? जे हिम्मत. दिशा मॅडम भानावर या. तुम्ही कुणावर हात उगारताय हे समजतंय का तुम्हाला? भानावर मला नाही, मला दोघींना यायची गरज आहे. फालतू सर्वांचा या घरात तुम्ही आणि तुझी घरातल्या मालकिणीचा हात धरायची हिंमत होते. माझा हात धरल्यावर त्या प्रियाची काय हालत झाली हे विसरलीस का तू? डायरेक्ट नोकरीवरून हकलून लावलं तिला. दिशाच्या अंगाला हात लावायची तुझी हिंमतच कशी झाली? ही मुलगी मला आपल्या कंपनीत, घरात आणि आजूबाजूला कुठेही दिसता कामा नये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.